नमस्कार. तर आपल्या चॅनलचं नाव आहे प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार. तर मी प्रशांत भागवत आता चाललो आहे संभाजीनगरवरून नाशिकला. तर आता हे शिवम सर हे बी चालले आमच्यासोबत. तर आता आम्ही चाललो आहे. हे सामान आहे बघू शकता. आता खूप जड सामान आहे. 4 दिवसाचे कपडे आणले होते. 2 दिवसातच कार्यक्रम झाला आपला. तर आता आम्ही घरी पोचणार आहे. तर आता बस भेटेल का नाही आपल्याला माहिती नाही आहे, काही आयडिया नाही आहे. आता ब्ला बुक करायची का बस बुक करायची माहिती नाही आहे. आता ये सर चालले. तर आता सरांना विचारूया की आपण कसं जाणार आहात. सर कसे जाणार आहात? बसने. ओके, सर म्हणते की बसने जाणार आहे. इथून रिक्षाने जाणार, पुढे जाऊन बस. सर म्हणते की इथून रिक्षा धरायची, बस स्टँडला जायची आणि बस स्टँडवरून बस पकडून तसंच घरी जायचं. तर बघूया आता बस भेटते का नाही. तर ऊन लय कडक आहे. काय सर? पाहावं लागेल AC बस. अच्छा, तर मी AC बसने जाणार आहे. तर हे शिवम सर लालपरीने जाणार आहे. आमच्या गावाला AC बस नाही जात. कोणत्या गावात नाही जात सर? AC बस नाही जात आमच्या गावाला. ओके, यांच्या मालेगाव आहे. मालेगाव आहे. मालेगावमध्ये लालपरीत जाते, AC बसने जाते. तर आता आपण भेटूया थोड्याच वेळा. 6 hours later. पोहोचलोय फायनली नाशिकला. नाशिकला पोहोचल्यानंतर आता आम्ही चाललोय आता घरी. बघू शकता. आता नाशिकला पोहोचलोय फायनली. मुंबई नाक्याला हे द्वारकेला उतरणार होतो, पण द्वारकाचा पूर्ण रस्ता बंद आहे. तर आता आम्ही कॅब वरती बसलोय, पण आम्हाला व्हिडिओ कॅच नाही करता आला. कॅब वरती 3 माणसं बसवले होते, जागा नव्हती आणि व्हिडिओ काढण्यासाठी पण जागा नव्हती. तर आता आम्ही पोहोचलोय नाशिकला. बॉम्बे नाक्याला. आता इथून मग गाडी घेणार आहे. गाडीवरती बसून मग घरी जाणार आहे. आता आपण मग काही नाश्ता वगैरे करणार आहे. नाश्ता वगैरे करून लगेच ऑर्डर मारायला जाणार आहे आणि तिथून तसंच 12 वाजता येणार आहे घरी. 12 किंवा 1च्या दरम्यान जेवढे ऑर्डर होतील तेवढे ऑर्डर मारण्याचा प्रयत्न करूया इलेक्ट्रिक गाडीवरती. त्यानंतर मग घरी जाऊया. घरी जाऊन चार्जिंग करूया, सकाळी लवकर उठूया आणि परत एकदा ऑर्डर मारूया. आता आम्ही घरी चाललोय, बघू शकता. आता सरळ सरळ घरी चालले आता बाबानगरच्या सिग्नल पर्यंत. आता भेटूया थोड्याच. 2 hours later. आता मी पोचलोय घरी. तर आता संभाजीनगरचा मोठा टन प्रवास जो म्हणतो आपण, परत येण्याचा, परत नाशिक येण्याचा जो प्रवास होता तो अगदी आरामात गेलेला आहे. आता आम्ही डायरेक्ट कॅब करूनच बसलो. म्हटलं नको ते बस, खूप थकून गेलेलं होतं. कॅब बुक केल्यावरती मी 250 रुपयात घरी पोचलो. 250 रुपयात तिकडं बॉम्बे नाक्याला पोचलो. त्याच्यानंतर मग ट्रॅफिक जॅम होती. ट्रॅफिक जॅम झाल्या कारणामुळे मग तिकडं ते गाडी गाडी चालवता नाही येणार. तर मी बॉम्बे नाक्याचे ते ज्योतिबा फुलेचं सर्कल जे आहे त्याच्या आडोशाला, म्हणजे त्याच्या पलीकडनं थांबवले इंदिरानगरला जाणाऱ्या रस्त्याच्या साईडने. कारण खूप गर्दी होती. गर्दीवरनं गाडी काढणं लय अवघड व्हायचं त्याच्यामुळं. तर आता मी पोचले. आता सुखरूप प्रवास करून पोचलेलं इथं घरामध्ये. तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. आता जेवण बघू शकता काय काय जेवण आहे. आम्ही बाहेरनं मागवले आज. विशेष आईला त्रास नाही द्यायचे असं ठरवले आम्ही आता. तर आता हे वांग्याचं मसाला आहे, वांग्याचं मसाला आणि हा फ्राईड राईस.
त्याच्यानंतर हे श्रीखंडाचा उरलेला डब्बा आहे, तो खायचा आहे, पूर्णपणे संपून टाकायचं आहे, फिनिश करायचं आहे. त्याच्यानंतर 4 पोळ्यानंतर ना बघू शकता काकडी, गाजर काकडी. तर या मग जेवायला. आता मी जेवण वगैरे करणार व्यवस्थित, फ्रेश वगैरे तर होऊन आलं, केस वगैरे एवढे काही सेट नाही करून आले. तर आता आपण भेटूया थोड्याच वेळात. 20 minutes later. तर नमस्कार. आता जेवण वगैरे झालेले. आता जेवण वगैरे झाल्यानंतर आता आम्ही आराम करणार आहे. आता थोड्या वेळाने आम्ही ब्लॉग एडिट वगैरे करणार आहे. सगळं जेवढे शिल्लक राहिलेले ब्लॉग आहे ते एडिट करणार आणि मग युट्यूब चॅनलवरती अपलोड करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. तर आता आम्ही सगळे ब्लॉग एडिट केल्यानंतर अपलोड करणार आहे, एक करून व्यवस्थित. तर खूप सारा प्रवास झालेला आहे. तर आमच्या सोबत जे होते शुभम रायते सर, ते आमच्या सोबत प्रवास करत होते. तर ते पण 7 वाजता पोहोचलेले. मी पण 7 वाजता मुंबई नाक्याला पोहोचलेलो होतो. तर तिथून गाडी घेण्यासाठी थोडंसं पायी जावं लागलं, जवळच होतं तिथून. तर मग मी तिकडून गाडी घेतली आणि मग तिथून मग तसंच घरी गेलो. आणि घरी गेल्यावरती मग जेवण वगैरे केलं. तर आता रात्रीचे 10 वाजलेले. तर आता उद्या सकाळी लवकर उठायचे, जास्तीत जास्त ऑर्डर मारण्यासाठी. तर आता उद्या जास्त ऑर्डर मारण्यासाठी उठावं लागणार आहे लवकर. आजच्या ब्लॉग साठी एवढंच. तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर आपल्या चॅनलला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट व्हिडिओ भेटत जातील. तर आजच्यासाठी एवढंच. हेल्दी राहा, हेल्दी खा, उन्हामध्ये जास्त फिरू नका. उन्हामध्ये जास्त काम करत असेल तर मग लिंबू पाणी आणि उसाचा रस नक्कीच घ्या, किंवा मग घरूनच लिंबू पाणी सरबत पिऊन जर घराच्या बाहेर पडले तरी एकदम चांगलं आहे. तर 2-3 टाइम पाणी प्या. आणि पाणी तर प्यायला विसरू नका. पाणी तर शक्यतो गरज आहे शरीराला. कमीत कमीत मॅक्झिमम 5 लिटर तरी पाणी शरीरामध्ये असायलाच पाहिजे. तर आता आपल्या चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि गुड नाईट.